आपण लोक बरेचदा लग्न वगैरे असं म्हटलं की ज्या वेळेला आपली मुलगी असेल, मुलगा असेल, कुणाचंही लग्न असेल तर अक्षता वाटतो. तर त्याऐवजी झाडांच्या बिया वाटल्या गेल्या तर काय, असं एका अधिकाऱ्याच्या मनात आलं आणि त्याप्रमाणे त्याने केलं सुद्धा. कारण एक माजी आय एस अधिकारी, माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडत असताना मराठवाड्यासारख्या मागास भागातील अवर्षणग्रस्त भागातील समस्यांची आधीच जाणीव असलेले आणि ते अधिकारी आपल्या सोबत आहेत शिवानंद टाकसाळे सर. आणि शिवानंद टाकसाळे सर आपल्याशी बोलणार आहेत मराठवाड्याचं पर्यावरण. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पर्यावरणाच्या समस्या लक्षात घेऊन, म्हणजे प्लॅ प्लॅस्टिक मुक्ती मोहिमेपासून तर झाडांचं संवर्धन वगैरे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला त्या सगळ्या त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. आता हे जे व्यासपीठ आहे AM 2032 ड्राईव्हचं, ते व्यासपीठ म्हणजे AM टॉक हे व्यासपीठ आहे. आणि या AM टॉक या उपक्रमामधून आपण अशा ज्या मूलभूत समस्या आहेत त्याविषयी विविध लोकांशी चर्चा करत असतो. दर्शकांना विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि या मुलाखती संदर्भात आपल्याला जे काही प्रश्न असतील किंवा आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहाव्या. शिवानंद टाकळे सर, या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्ही सुरुवात करावी ती यापासून की तुम्ही मनरेगा असेल, वेगवेगळ्या योजना असतील, त्या माध्यमातून जी जलसंवर्धनाची कामे वगैरे ही जी काही केलेली आहेत मराठवाड्यामध्ये त्याबद्दल सांगा. आणि लोकांचा लोकसहभाग तुम्हाला किती जाणवला, त्याची सध्याची काय अवस्था आहे, किती असायला पाहिजे, याबद्दल देखील सांगा. नमस्कार अनिलजी. मला खूप आनंद वाटला आपल्याशी. काही मध्ये गॅप पडला, काही 4-5 वर्षाचा. मी मुंबईला आलो त्यानंतर, आणि आज आपण परत मराठवाड्याच्या पर्यावरण विषयावर आपण चर्चा करतोय. मला अतिशय आनंद वाटला, आणि तुमच्यासारख्या पत्रकारांनी एक दूरदृष्टी ठेवून आपल्या भागातल्या अधिकाऱ्यांना परत हा विषय चर्चेला घ्यावा आणि त्याच्यातून काही मिळावं, ही आपली एक अतिशय रास्त आणि चांगली भूमिका वाटली. धन्यवाद. खरं तर मी मराठवाड्यातला, मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आताचा धाराशिव, भूम तालुक्यात एक छोटं आरसोली नावाचं खेडं गाव आहे. अतिशय बालाघाटचा डोंगर, जमिनीची सुपीकता नाही, नद्यांचं कुठलंही खोरं नाही, आणि हा बालाघाटचा डोंगर म्हणजे लोकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी नसणं, त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या बारमाही सुविधा असणं, शेती नापिकीची, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या भागांमध्ये अल्प पाऊस, आणि तोही अनियमित पाऊस. या सगळ्यामुळे मराठवाड्यातल्या पर्यावरणाचं हे दुर्दैवी चित्र आमच्या जन्मापासून, म्हणजे आम्ही आता 60 ओलांडली, तर या पिढ्याने पिढ्या हे सर्व हे चित्र समोर दिसतंय. आणि दुर्दैवाने असं म्हणावं वाटतंय की हे निसर्गाने केलेली अवकृपा एक एक भाग झाला. परंतु त्यानंतर आम्ही मराठवाड्यातल्या जवळपास 2 कोटी लोकांनी 8 जिल्ह्यातल्या डोळसपणे जर आम्ही पुढे गेलो, तर आम्ही काय करू शकतो याचं एक चित्र आम्ही अपर विभागीय आयुक्त असताना, तत्कालीन आमचे विभागीय आयुक्त केंद्रेकर असतील, भापकर असतील, या सगळ्यांनी पण प्रयत्न केले. तर त्यांना लोकांनी प्रतिसादही दिला. त्या अल्प पाऊस असल्यामुळे मराठवाड्याची झालेली हाल, त्यानंतर पिकाखालील जे क्षेत्र आहे ते काही पिकांचं क्षेत्र ही बदललं. अल्प पाऊस असल्यामुळं भूजल पातळी कमी होत चालली, आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे पाण्याचा उपसाही वाढला. आणि नवीनच प्रकार, म्हणजे आम्ही लहान असताना जो प्रकार नव्हता, म्हणजे आता एक 25-30 वर्षात जो एक प्रकार आलाय, बोरवेल. बोरवेल नावाची वस्तू आहे की 24 तासामध्ये तो 1000 फुटापर्यंत घेऊन जाऊन पाण्याचा उपसा करून मोकळा होऊन जातो. हे बोरवेलचा एक हा एक प्रकार. त्यानंतर वृक्षतोड, म्हणजे आम्हाला पर्यावरण पूरक जगण्यासाठी असं म्हणतायत की 33%
एकूण भूभागापैकी 33% वृक्ष लागतात. मराठवाड्यातलं जे क्षेत्र आहे वृक्षाचं आच्छादन ते 3% सुद्धा नाहीये. बाप याचा आम्ही याचा आम्ही बारीकीने अभ्यास केला होता. लातूर तर जेमतेम 1%च्या आसपास, तीच अवस्था धाराशिवची, तीच बीडची आहे. केवळ मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर भागामध्ये 12% वृक्षाचं आच्छादन आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यामध्ये वृक्षाची छाया अतिशय दुर्दैवी चित्र आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा वृक्षतोड चालू असते आणि आमचं त्याच्याकडे लक्ष नसतंय. दुसरी गोष्ट, अल्प पाऊस असल्यामुळे, नद्यांचे खोरं कमी असल्यामुळं जैवविविधता जी असते, म्हणजे मानवाच्या अस्तित्वासाठी जे छोटे छोटे पशु पक्षी किडे मुंगे हे जे निसर्गाने आम्हाला परमेश्वराने हे दिलेली जी देणगी आहे, हे आमचे पर्यावरण पूरक आमचे मित्र आहेत. परंतु अल्प पाऊस असल्यामुळे, वृक्षतोड असल्यामुळे, नद्यांच्या जैवविविधतेची काळजी न घेतल्यामुळे या जैवविविधतेचा प्रचंड मोठा ऱ्हास होत आहे आणि पर्यावरणाला सुद्धा त्याचा फार मोठा धोका होत आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा मागच्या एक 25-30 वर्षापासूनची सगळ्यात जाणवलेली जर कोणती गोष्ट असेल तर सातत्यानं हवामानामध्ये बदल होतोय मराठवाड्यामध्ये. म्हणजे अतिशय उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. कधी अचानकच अतिवृष्टी होते, कधी कधी पाऊस पडत असताना दीर्घ कालखंड होतो, कधी कधी गारपीटच होते. म्हणजे अशा प्रकारचे याच्यामुळे पर्यावरणाचं संतुलन जे बिघडलंय ते एवढं बिघडलंय की आम्ही त्याच्यावर दखलच घेतली पाहिजे. दुसरा एक प्रकार असा झालाय की नद्यांचं जे प्रदूषण आहे, आता काय झालंय की शहरीकरण एवढं झपाट्यानं वाढत चाललंय की ती वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांचं प्रदूषण एवढं वाढलंय की तिथली जैवविविधता निघून चालली. सांडपाणी, लोकांचं सांडपाणी त्या नद्यामध्ये जातंय. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकचा जो वापर मोठ्या प्रमाणावर होतोय, तो प्लॅस्टिकचा वापर हा इतका मोठा होतोय की त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. वाळू उपशाच्या बाबतीत मला बोलता येणार नाही, मी अधिकारी होतो. शासनाने आता एक चांगले कायदे आणि कडक कायदे करण्याचा शासनाचा उपक्रम आहे. त्याच्यामुळं वाळू उपशावर आता बंधनं येतील. अतिक्रमण झाली आहेत काही ठिकाणी, नदीच्या आसपास अतिक्रमणं झालेली आहेत. त्यामुळे हे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकरणाच्या काही धोरणामुळे जे सांडपाणी आहे, ते सांडपाणी आम्ही काय करतो, की आहे त्या अवस्थेत त्या पाण्यावर प्रक्रिया न करता तसंच पाणी नद्यामध्ये सोडून देतो. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. अ, दुसरा दुसरा भाग असा की अ, ज्यावेळेस शहरीकरण होतं, त्यावेळेस शहरीकरणामुळे कॉन्क्रीटची जंगलं हा एक मोठा प्रकार आहे. कारण कॉन्क्रीटच्या जंगलामुळं जे उष्णता आणि त्याचा जो परिणाम होतोय लोकांवर, ती एक तो सुद्धा एक चित्र विचित्र आहे. त्यानंतर वाढत्या शहरीकरणाबरोबर कचरा व्यवस्थापन एक आहे. म्हणजे कचरा व्यवस्थापन हे समाजासमोर आलेला एक फार मोठा विषय आहे. कारण कचऱ्याचं जर व्यवस्थापन प्रत्येक मानवानी दिवसभरामध्ये आपण जो कचरा निर्माण करतो, त्या कचऱ्याचं तर व्यवस्थित आपण नियोजन केलं, तरी सुद्धा पर्यावरणाला आपल्याला रक्षण करता येईल. अशा अ, या सगळ्या याच्यामध्ये जमिनीची धूप म्हणतात, म्हणजे जमिनीच्या वर केले जाणारे उपचार आणि त्याच्यामुळे जी होणारी धूप आहे किंवा पिकाचा जो वापर आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. हे जरी सगळं मी चित्र सांगितलं, तरी मला माहिती आहे, की मी काम करत असताना मराठवाड्यामध्ये आम्ही डोळसपणे काम केलंय. मला आठवतंय 2017ला मी ॲडिशनल कमिशनर औरंगाबाद होतो, अप्पर विभागीय आयुक्त. त्यावेळेस आम्ही विभागीय आयुक्तांना विनंती करून सर्व मराठवाड्यातले वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही बैठकीला बोलवायचो. जैवविविधतेची माहिती घ्यायचो आणि अल्प पाऊस असेल किंवा अल्प पाण्याचा साठा असेल, तर त्या ठिकाणी पशु-पक्ष्यांना पाण्याचे साठवण योग्य ठिकाणी करण्यासाठी सुद्धा आम्ही सुविधा वन खात्याच्या मार्फत करायचो. मला आठवतंय एक
सेवानिवृत्त वन अधिकारी फॉरेस्ट ऑफिसर दावलवार त्यांना आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही नेमणूक त्यांची केली होती, केवळ ही जैवविविधता टिकवावी आणि पर्यावरण आपण हे पर्यावरणाचं रक्षण करावं. त्याचबरोबर अजून एक माझा फंडा होता. मला आठवतंय की मी नांदेडला असताना 2003ला एक जिल्हाधिकारी तानाजी सत्रे नावाचे एक जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी आम्हाला एक बाब शिकवली होती की आतापर्यंत आपल्या स्वातंत्र्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी मोठमोठी धरणे बांधलेली आहेत, तलाव बांधलेले आहेत, परंतु ते गाळाने गच्च भरलेले आहेत. आणि आपण जर हा गाळ बाजूला काढून, धरणाच्या बाजूला काढून जर आपण शेतीमध्ये टाकला, तर शेतीची सुपीकता वाढेल, पिकाचा भरघोस त्या ठिकाणी उत्पन्न होईल पिकांचं आणि त्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे धरण साठ्यामध्ये पाण्याची क्षमता वाढेल. हा प्रयोग सुरू केला. मला आठवतंय मी 2004-5 ला जालन्याला होतो. जालन्याला भूसंपादन अधिकारी होतो. मोती तलावातला प्रथमतः गाळ काढला आम्ही. MIDCच्या सगळ्या लोकांना लोकसहभागात घेऊन त्या ठिकाणी ट्रॅक्टर, डिझेल असे गोळा करून त्या ठिकाणी आम्ही तिथून गाळ काढला आणि मोती तलाव आज सुद्धा मी कधी जाता येतं लक्षात येतं माझ्या, की या मोती तलावाचं आम्ही गाळ काढलं होतं आणि शेतकऱ्यांना गाळ दिला आणि पाणी साठलं. त्यानंतर मात्र आम्ही मला आठवतंय वैजापूरला असताना मी 2009 ते 11 तिथंही त्या विभागामध्ये तिन्ही तालुक्यातल्या तलावातला गाळ काढला होता. नंतर मात्र आम्ही बीडला 2011 ते 14 होतो अप्पर जिल्हाधिकारी. त्या ठिकाणी मात्र बिंदुसरा, तलवाडा, रुटी, महासांगवी या मध्यम प्रकल्पासहित एकूण 117 तलावातला आम्ही गाळ काढला. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी खूप मदत केली लोकांनी. लोकसहभाग वाढवला. स्वतःची त्यांची वाहनं घेतली आणि प्रचंड गाळ काढला. शेती सुपीक झाली आणि आज ती धरणं जाता येता ज्यावेळेस बीडला आम्ही गावी जाताना बघतो ती धरणं भरलेली असली तर अतिशय आनंद वाटतो. ज्या बिंदुसरेमध्ये उन्हाळ्यात कधी पाणी नसायचं, ते आज ते धरण पूर्णतः भरलेलं असतं वर्षभर. तर हे प्रयोगही आम्ही गाळ काढल्यामुळे केले. इव्हन मला अपर विभागीय आयुक्त असताना त्यावेळेस मी चर्चाही केली होती काही लोकांशी, विभागीय आयुक्त बापकर होते, काही अधिकाऱ्यांशी, की जायकवाडीमध्ये सुद्धा जर आपण असा प्रयोग केला, आता मला वाटतं शासन त्याच्यावर खूप विचार करत आहे. कारण या मोठ्या धरणांमध्ये पाण्याची जी साठवण क्षमता आहे, ते गाळ भरल्यामुळं पाणी नाही त्याच्यामध्ये. जर हे गाळ काढला तर शेतीही सुपीक होईल आणि त्या ठिकाणी पाण्याची साठवण होईल. अशा अशा जर आपण काही प्रयोग केले तर पर्यावरणामध्ये अ, नक्कीच एक सकारात्मक बदल होईल. आणि दुसरं मला वाटतं की वाढत्या शहरीकरणाबरोबर जे सांडपाणी आहे, ते सांडपाणी नद्यांमध्ये सरळ न सोडता प्रयोग त्याच्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडलं पाहिजे. नद्याच्या आसपास पाणी साठे कायमस्वरूपी असले पाहिजेत, कारण त्या ठिकाणची जैवविविधता जी आहेत, जे छोटे मोठे जीव असतात ते पाण्यावर अवलंबून असतात. आणि तुम्ही आता पाहताय की मराठवाड्यातलं जे तापमान आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान 45च्या दरम्यान जात आहे आणि हे जर तापमान वाढत चाललं तर पशु, पक्षी, प्राणी यांना आणि सर्व सजीव सृष्टींना त्या ठिकाणी अ, अस्तित्व टिकून राहणं प्रचंड अडचणीचं होणार आहे. मला आठवतंय की एक काय 7-8 वर्षापूर्वी असं ऐकलंय की लातूरच्या भागामध्ये उदगीरला वगैरे कुठे आपोआप कावळे मरून पडतायत हवेमध्ये. का तर हे तापमान आहे. मग आम्ही लोकांनी विचार केला पाहिजे की आम्ही इस्रायलचं कौतुक करतो, आम्ही इतर देशांचं कौतुक करतो. मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे आहेत आणि त्याचे जे प्रमुख आहेत, त्या प्रमुख रस्त्यांना जर आजूबाजूला आमच्या मातीत वाढणारी आमची देशी झाडं जाणीवपूर्वक जर आम्ही लावायला जर शिकलो, तर का आपल्याला पर्यावरण टिकवता येणार नाही का? एक उदाहरण आपण आज समजू की संभाजीनगर ते नांदेड, संभाजीनगर ते लातूर, संभाजीनगर ते बीड, त्या ह्या रस्त्याच्या आजूबाजूला वडाची, पिंपळाची, आंब्याची जी कुठली आपली झाडं आपल्या मातीतली आहेत, ती जाणीवपूर्वक लोकांनी वाढवली आणि याच्यात लोकसहभाग महत्वाचा आहे. गंमत म्हणजे काय वाटतं, लोकांना असं वाटतं की हे शासन करेल, हे कुणीतरी NGO करेल. मला असं वाटतं की आपल्याला जगायचंय. आपल्या पुढच्या पिढ्या येणाऱ्या आहेत. त्यांना आपण कशा प्रकारचा निसर्ग देऊ, कशा प्रकारचं पर्यावरण देऊ, यासाठी आपण त्यांना संपत्ती करून ठेवण्यापेक्षा, त्यांना दुसरी साधनं उपलब्ध करून ठेवण्यापेक्षा बरगतच्या असा एक चांगला
सुसज्ज निसर्ग आणि पर्यावरण तयार करून ठेवणं हे फार महत्वाचे. अन्यथा मराठवाड्यातलं स्थलांतरण रोजगारासाठी होतंय. मराठवाड्यातलं स्थलांतरण अजून कुठल्या गोष्टीसाठी होतंय. काही काळानंतर अनिलजी अशी अवस्था होऊ शकते की मराठवाड्यातल्या पर्यावरणाच्या सगळ्या प्रश्नामुळं लोक जर स्थलांतरण होऊ घातले तर त्याच्या इतकं वाईट चित्र आपल्याला कुठलं भविष्यात असणार नाही. म्हणून मला असं वाटतंय लोकांनी जाणीवपूर्वक वृक्ष लागवड करावी. पिकाची सुद्धा निवड आहे, ती पिकांची निवड पण जाणीवपूर्वक करावी. ज्या विंधन विहिरी आहेत, ज्या विहिरी आहेत, समजा काही जुन्या विहिरीत आमच्या वाडवडिलांनी खोदलेल्या, त्या डोंगर उताराच्या विहिरी आता पडून चालल्या, त्याला कोणी बघत नाही. त्या विहिरींचं पुनर्भरण करून बोरवेलला परवानगी, जाणीवपूर्वक परवानगी देऊन जे बोरवेल बंद पडले त्यांना बंद करून याच्यावर कडक नियंत्रण ठेवलं तर मराठवाड्यातलं पर्यावरण टिकेल असं वाटतंय. अन्यथा परिस्थिती एवढी वाईट आहे. एकच भाषेमध्ये मी सांगेल की जर पर्यावरण पूरक जर जीवन सजीव सृष्टीला जर जगायचं असेल तर एकूण भूभागाच्या 33% वृक्षाचं आच्छादन पाहिजे असं म्हणतात. आणि हे किती शाळेतल्या मुलासहित वयस्कर सगळ्या आमच्या बंधू भगिनींनी पाहावं असं मला वाटतंय. मी अपर विभागीय आयुक्त असताना संभाजीनगर शाळेमधल्या सगळ्या मुलांना माझं झाड म्हणजे माझी पाण्याची बॉटल पिण्यासाठी दिवसभरात जी लागते ती घेऊन यायला सांगितली. सोबतच त्याचं जे झाड आहे त्या झाडासाठी सुद्धा पाण्याची बॉटल आणायला सांगितले. हा प्रयोग आम्ही शहरात काढला, प्रभात फेरी काढली. मला मला आठवत आहे की विभागीय आयुक्त केंद्रेकर सर असताना आम्ही घनवृक्ष लागवड डेन्स फॉरेस्टची सुद्धा कन्सेप्ट आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक सामाजिक जागेवर, या ठिकाणी नद्याच्या आसपास, तलावाच्या आसपास हा सुद्धा प्रयोग केला होता डेन्स युनिटचा, मियावाकी प्रकल्प. परंतु मियावाकी प्रकल्पापेक्षा मला वाटतं आता लोकांनी रस्त्याच्या आजूबाजूला गावातल्या ज्या जमिनी आहेत, गावाच्या आजूबाजूला सार्वजनिक जमिनी आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्या मातीतली झाडं स्वतःहून त्याला तुम्हाला उभारणी करावं लागेल तर टिकेल. अन्यथा मी लोकांना एवढंच सांगेल की मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यामधला तुमचा प्रत्येक दिवस आठवा. तुम्ही तुमच्या स्वतःला कसं सांभाळत होतात आणि काय परिस्थिती होते. तर ही परिस्थिती भविष्यात अजून काय राहील, तापमान कुठल्या लेवलला जाईल, उष्णतेच्या हा बोला सर. पॉज झालाय तुमचा व्हिडिओ. बोला बोला सर. हा सॉरी कट झाला हा होता. बोला. तर हे तर हे प्रयोग आम्हाला अनिलजी जाणीवपूर्वक करावे लागतील तर तर आम्ही हे सगळं पर्यावरणाचं चित्र, एक आदर्श चित्र भविष्यात पाहायला आम्हाला मिळेल. बरं कचरा का सर. व्यवस्थापन हा तेवढाच डॉक्टर गंभीर. जी. सर, आता तुम्ही, माझी तुम्हाला आता ही जाहीरपणे विनंती आहे. हा लोकसहभाग जो विषय आहे, ऍक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन, सिटीजन एंगेजमेंट, हे सगळे कागदावर शब्द होतात आणि प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला तुमच्यासारखा एक पर्यावरणवादी अधिकारी काम करायला निघतो त्याला हे सगळं जाणवतं की प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे असा एक लोकांचा समज, गैरसमज मोठा आहे. त्याची कारणं पण तेवढी गंभीर आहेत. त्याच्यावर आम्ही पत्रकार बोलतच असतो, हा भाग वेगळा आहे. परंतु तुम्ही आता मेंटॉर म्हणून आम्हाला रोज वेळ देत जा. रोज म्हणजे दर आठवड्याला किमान एखाद्या रविवारी. तुम्ही आतापर्यंत तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आता जे काही प्रयोग केलेले आहेत, आणि ते नुसते प्रयोग नाही तर जसं तुम्ही आता अभ्यास पूर्ण सांगताय की 33% जिथं वनाच्छादित पाहिजे जमीन तिथं ती 3% सुद्धा नाहीये. इतकी जर वाईट अवस्था असेल तर मग कसं होणार आहे सगळं? त्याच्यानंतर तुम्ही प्लॅस्टिक मुक्तीचं बोलले मला आहात की तुम्ही ज्या वेळेला परभणीला कार्यकारी अधिकारी होता जिल्हा परिषदचे, त्यावेळेला तिथं ती तुम्ही मोहीम राबवलेली आहे. आता हे गाळ साचलेला काढणं, धरणं शुद्ध करणं, 100च्या वर तुम्ही तलावांमध्ये ते काम लोकांच्या सहभागातून करून घेतलेलं आहे. आता जसं तुम्ही वाळू उपसा याच्याबद्दल मला थोडंसं हसावं की म्हणजे इतकं प्रश्न भीषण आहे
म्हणजे फक्त मराठवाड्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये अतिशय गंभीर असा प्रश्न आहे. त्याच्यातून गुन्हेगारी निर्माण झालेल्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ती जी काही हानी होतीये, जिथं तुम्ही किड्या मुंग्यांचा विचार करताय, विविध वैविध्याचा विचार करताय, तिथं अशा प्रकारे सगळं होतंय. आता काल मला एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, अतुल गरगडे म्हणून, त्यांनी कालच मला एक व्हिडिओ पाठवला. तो व्हिडिओ काय होता, परभणी आपलं सॉरी पैठण म्हणजे दक्षिण काशी जे समजलं जातं, त्या नदीमध्ये, त्या पात्रामध्ये तिथली नगरपालिका ड्रेनेजचे पाईप सोडलेले आहेत बघा. आणि त्यांनी तो व्हिडिओच पाठवलेला. ते ड्रेनेजच्या पाईप विषयी काहीतरी केलं पाहिजे, ते सांडपाणी तिथून रोखलं पाहिजे. आणि जे लोक त्या नदीमध्ये उतरतात त्यांच्या अंगावर अक्षरशः फोड येत आलेले आहेत. जे लोक तिथं काम करतात, इतकी भीषण अवस्था आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये लोकांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन सिटीज मोठी डेव्हलप झालेली आहे. आणि सरकार ते घोषणा करत असते की आता ग्रीन सिटी म्हणजे आधी झाडं लावणे, म्हणजे समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ असेल, या सगळीकडे ते सांगितलं जातं. जसं तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ते वनकक्ष स्वतंत्र उभा केला होता, आणि त्याच्या मार्फत तेव्हा ती योजना होती 33 कोटी वृक्ष लागवडीची योजना. आताही सरकारने खूप मोठ्या कोट्यवधी झाडं लावण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. परंतु जसं तुमच्यासारखा एखादा अधिकारी ज्या वेळेला पुढाकार घेतो, त्यावेळेला लोक सुद्धा पुढे येत असतात. आणि विद्यमान अधिकारी अनेक प्रकारे, चांगल्या प्रकारे प्रयत्न देखील करत आहेत. तर त्या दृष्टीने तुम्हाला विनंती की तुम्ही दर रविवारी आमच्या या व्यासपीठावर येऊन जरा उद्बोधन प्रबोधन करत जा. आणि वेगवेगळे तुम्ही काय प्रयोग केलेले ते अवश्य सांगत जा. तर बोला सर, पुढे तुम्ही. धन्य धन्यवाद नीलजी. अ, नक्कीच मला आवडेल. मराठवाड्यातली जनता एक मी पाहिलंय की मी वैजापूरला प्रांत अधिकारी होतो, बीडला अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर विभागीय आयुक्त होतो, नांदेडला होतो. जनता ऐकणारी आहे. आपण म्हणतात लोकसहभाग मिळतो मराठवाड्यात, मिळतो. इवन मोठ्या प्रमाणावर मिळतो. फक्त आम्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्यात जाऊन त्यांना समजून सांगून विषय लोकांचा सहभाग आम्ही वाढवण्यास आम्ही सक्रिय जर भूमिका घेतली तर लोकसहभाग नक्कीच मिळतो. कारण मला आठवत आहे की प्लॅस्टिक तुम्ही सांगितलं की मी अप्पर विभागीय आयुक्त असताना प्लॅस्टिक संकलनाची मोहीम आम्ही सर्व नगरपालिकांच्या आणि ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राबवली होती. तर प्रचंड सगळ्या नगरपालिका सीओ आणि लोकांनी प्लॅस्टिक सगळं संकलन करून एकदम चांगला प्रतिसाद दिला होता. कारण आता सध्या सगळ्यात ज्वलंत कुठले प्रश्न असतील, वाढतं शहरीकरण, त्यामुळे झालेलं कॉन्क्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकचा प्रॉब्लेम, या सगळ्यावर आता आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. मी काय म्हणेन की शासन किंवा एनजीओ कडवर डिपेंड राहू नका, कारण त्याचा शहरीकरणाचा वेग मोठा आहे. कचरा कचरा त्याचा निर्मितीचा वेग मोठा आहे. त्यामुळं लोकांसाठी चांगलं जीवन जगण्यासाठी, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आम्हाला स्वतःला समोर यावं लागणार आहे. अन्यथा तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बिघडत असताना दोष कोणालाही इतरांना देण्यापेक्षा आपण स्वतःलाच त्या ठिकाणी समोर येऊन लोकसहभाग वाढवून आपल्याला चांगलं जगावं लागेल असं मला वाटतं. ही माझी भूमिका आणि ते करू शकतो. कारण गाळ काढले धरणातले पाणी साठा आपोआप तयार होतो, त्या पाण्याचा वापर आपल्याला होतो, भूजल पाण्याची पातळी वाढते. तुम्ही कचरा व्यवस्थापन केलं की आपोआपच तुम्हाला पर्यावरणामध्ये बदल घडतो. नद्यामध्ये सांडपाणी किंवा विषारी दुर्गंधीयुक्त पाणी जर नाही सोडलं तर तिथं जी जैवविविधता असते, जैवविविधता हा एक एवढा मोठा विषय अनिलजी की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. की ही पृथ्वी किंवा हे सगळं मानवासाठीच निर्मिती आहे असा आमचा एक भ्रम असतो लोकांचा. परंतु इथं जी साखळी आहे, पक्षी नसते तर पक्ष्यांनी हवेतले जे कीटक वगैरे खाल्ले नसते तर ते कीटकांनी आपल्याला त्रास दिला असता. ते पक्षी बिचारे कीटक खातात. जे सरपटणारे प्राणी आहेत ते छोटे छोटे किड्या मुंगीला खातात. म्हणजे आमच्या संरक्षणासाठी एक रक्षण करणारी एक फार मोठी चैन निसर्गाने तयार केलेली. मग हवेतली असेल, पाण्यातली असेल, तर हे इतकं चांगलं बाजूचं सर्कल आहे. आणि त्याची जर साखळी तुटली, म्हणजे त्याची जर साखळी त्या जैवविविधतेची तुटली
तर मानवाचं अस्तित्व सुद्धा अडचणीत येऊ शकतं. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की मराठवाडा हा संतांची भूमी आहे. मराठवाडा ही अ, लोक निश्चितपणे लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर देतात. मी अनुभवलेलं आहे. मी वैजापूरला अनुभवलं, औरंगाबादला आपलं छत्रपती संभाजीनगरला विभागीय अपर विभागीय आयुक्त होतो. बीड सारखा जिल्हा लोकसभा भागामध्ये अतिशय नंबर एकचा जिल्हा आहे. की त्या जिल्ह्यांनी तुम्हाला सांगतो सर्व तलावातले गाळ लोकसहभागातून कुठलाही 1 रुपया न देता, म्हणजे निजामकालीन तलाव होते, गाळ साठलेले, ते सगळे लोकांनी स्वच्छ केले. इवन तिथल्या म्हणजे आम्ही तिथल्या लोकांना ज्यावेळेस आम्ही आव्हान केलं तरी लोक स्वतःहून पुढे येऊन ते गाळ काढायला हे झाले. आज पाणी साठे त्या ठिकाणी आहेत. म्हणजे कोणत्याही जिल्ह्यात लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतो. फक्त आम्ही पुढं येणं, अधिकाऱ्यांनी त्यांना कन्व्हिन्स करणं हे महत्वाचं आहे. खूप तर सर, हा व्हिडिओ थांबलेला आहे सर तुमचा. हा, हा सर, आता हे कट बघा. झालं होतं. हा, आपली आता वेळही संपलेली आहे हा. आणि पुढच्या रविवारी तुम्ही निश्चित वेळ द्यावा आणि एक एक टप्प्याटप्प्याने, म्हणजे आता तुम्ही जी काही गरुड नजर फिरवलेली आहे, म्हणजे पर्यावरणाच्या मराठवाड्यातल्या नेमक्या काय समस्या आहेत याला तुम्ही स्पर्श केलेला आहे. त्याच्यावर डिटेल आपल्याला दर आठवड्याला एक विषय घेऊन बोलता येणार आहे. आणि ह्या समस्या जर सोडवल्या नाहीत, आता हे सगळ्यांचं मिळून एकत्र काम आहे. लोकांचं आहे, सरकारचं आहे, सामाजिक संस्थांचं आहे, सगळ्यांचं मिळून काम आहे ते. तर ते काम होत राहावं यासाठी एक समन्वय साधला जावा, म्हणून आम्ही एम 2032 ड्राईव्ह या पद्धतीने काम करायला लागलेलो आहोत. त्या दृष्टीने काय काय प्रकारचे मंच स्थापन करता येतील ते आमच्या पत्रकारांच्या माध्यमातून तो प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि अगदी स्थानिक स्तरावर हे सगळं सुसंवाद निर्माण व्हावा आणि विकास साक्षरता खऱ्या अर्थाने, म्हणजे पर्यावरणाचे प्रश्न लक्षात घेऊन, म्हणजे योजना काय आहेत, लोकांचा सहभाग काय, या सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष चर्चा, या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. 2032 यासाठी ठेवलेला आहे. जसं युनायटेड नेशनने SDG एजेंडा 2030 म्हटलेला आहे, तर आपण त्याला 2032 यासाठी म्हणतोय. मधला काळ जो आहे तो कोरोनाचे 2 वर्ष गेलेले आहेत. तर निदान आपल्या स्थानिक पातळीवर शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सहभाग वाढावा, असा एक पत्रकार म्हणून आमच्या अप्रतिम मीडियाचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची साथ आम्हाला अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की मेंटॉर म्हणून तुम्ही दर आठवड्याला एक एक प्रश्न मांडत चाला, माहिती देत चला, एवढीच आपल्याला विनंती आहे. आणि हे जर आपण सगळ्यांनी मिळून केलं नाही, जसं तुम्ही सांगितलं की नाहीतर मग स्थलांतर होईल हे पर्यावरणाचं, हे सगळं इतक्या भीषण समस्या होतील. हा फार मोठा धोका तुम्ही सांगितलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद आपले. निश्चित आपल्याशी चर्चा करूयात. मेंटॉर म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून आणि मराठवाड्याच्या मातीतला आणि मराठवाड्यावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून आपल्याशी निश्चितपणे मराठवाड्याच्या कुठल्याही विषयावर आपल्याशी करायला मला आवडेल. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.